तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर समोर आणा, असं थेट आव्हान मंत्री योगेश कदम यांनी राऊतांना दिलेलं आहे। दुर्घटनेचा आधार घेऊन राजकारण करणं चुकीचं असल्याचं मत मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलेलं आहे। नाही बघा, माननीय संजय राऊतांना मी एवढंच सांगेन की तुमच्याकडे काही पुरावे असेल तुम्ही पुरावे समोर आणा। अशा पद्धतीने आरोप करणं आणि अशा दुर्घटनेचा एक आधार घेऊन तुम्ही राजकारण करणं यापेक्षा दुसरं कुठलं दुर्दैव असू शकत नाही। म्हणून मला वाटतं माननीय अजितदादा गेले ह्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना असताना काही व्यक्ती मग आपण असं म्हणावं लागेल की आपण म्हणतो ना हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू रो रहे थे। आणि म्हणून मला वाटतं फक्त दुःख दाखवायचं, फक्त ट्विटपुरतं दुःख ठेवायचं आणि ह्या घटनेच्या आडून अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि असे स्टेटमेंट करायचे आता सूत्र हातात घेतलेली आहेत। मला वाटत नाही त्यांची मानसिकता आहे माननीय शरद पवार साहेबांसोबत जायची आणि विलिनीकरणाच्या चर्चा आहे मागच्या 1 वर्षापासून होत आहेत। परंतु काही जण असे आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे काही जण असे आहेत राष्ट्रवादीमधील की ज्यांना विलिनीकरण त्यांना सोयीचं नसल्यामुळे त्याला विरोध करतात असं माझं मत आहे। परंतु आता हा दोन्ही पक्षाचा तो प्रश्न आहे, त्यामुळे ह्याच्यावरती मी ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलू शकत नाही। मुंबईमध्ये एका अमराठी बिल्डरनं मराठी तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तुम घाटी लोक सुधरोगे नाही असं म्हणत मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा यानं एका मराठी तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं समोर आलंय। या वादात मनसेनं आता उडी घेतलेली आहे। केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईमध्ये सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या या बेडकांची डराव वाढलेली आहे। साटम शेलार यावर काही बोलणार का असा सवाल मनसे नेते गजानन काळेंनी उपस्थित केलाय। रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीनं करेल असंही गजानन काळे म्हणतात। एका अमराठी बिल्डरकडनं एका मराठी तरुणाला मारहाण केली गेल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात मनसेनं आता वादात उडी घेतलेली आहे। साटम शेलार यावर आता काही बोलणार का असा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आता उपस्थित केला आहे। तुम घाटी लोक सुधरोगे नाही असं म्हणत एक सुशील रहेजा नावाचा बिल्डर मुंबईत एका मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करतो। अद्याप मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला नाही, तर ही अवस्था करून ठेवली मुंबईतल्या मराठी माणसाची। आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साटम, आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतोय। अतिशय चुकीचं आहे। महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्यानेच चाललं पाहिजे। कुणी मराठीच्या नावावर अमराठी माणसाला मारू नये आणि अमराठीच्या नावावर मराठी माणसाला मारू नये। इथं कुणालाही मारण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाही। या प्रकरणामध्ये तपास करून योग्य ती कारवाई होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।